नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खर्च कमी करण्यासाठीच्या 5 टिप्स, ज्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची काटकसर करणार नाहीत किंवा अगदी आपल्या मनावरती ताबा मिळवून आपण कुठलाही खर्च कमी करणार नाहीत. अगदी साध्या सोप्या प्रॅक्टिकल टिप्स आहेत, ज्यामुळे सुद्धा आपण व्यवस्थितपणे बचत करू शकतो आणि आपला जो खर्च आहे तो कमी करू शकतो. चला तर मग त्या टिप्स कोणत्या आहेत, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर मग बघूया त्या 5 टिप्स कोणत्या आहेत, ज्यामुळे आपला दैनंदिन जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो किंवा आपण पैशांची योग्य पद्धतीने बचत करू शकतो. टिप नंबर 1 आहे, आपले जे बिल्स असतात त्याचं पेमेंट वेळेवरती करा. आपले जे पण बिल असतात, जसं की लाईट बिल असेल, त्यानंतर फोन बिल असेल, क्रेडिट कार्डचं बिल असेल किंवा मग वर्षाचं जे घरपट्टी पाणीपट्टीचं बिल असेल, हे जर बिल आपण वेळेवरती भरले तरीसुद्धा आपण बऱ्यापैकी खर्च कमी करू शकतो. ते कसं, की जर समजा आपण हे बिल वेळेवर भरले नाही तर त्याच्यावर आपल्याला दंड लावण्यात येतो. म्हणजे काही ना काही आपल्याला वरून पैसे त्यांना एक्स्ट्रा द्यावे लागतात. त्यापेक्षा जर आपण हे बिल्स वेळेवरती भरले तर मग आपल्याला तो दंड द्यावा लागत नाही आणि ते सुद्धा आपले एक बचत असते किंवा तो खर्च सुद्धा आपला कमी होतो. हे बिल्स वेळेवरती भरण्यासाठी जेव्हा आपल्याकडे हे बिल्स येतात तेव्हाच आपण एखाद्या डायरीवरती म्हणा किंवा मग आपल्या मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये नोट करून ठेवलं पाहिजे की ह्या बिल आपल्याला किती तारखेपर्यंत भरायचे आहेत. किंवा मग आपण महिन्याचा एखादा दिवस असा ठरवून घेऊ शकतो ज्या दिवशी आपण आपले जे सगळे बिलं असतील ते सगळे बिल्स पे करू. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचे जे पैसे आहेत ते द्यावे लागणार नाही. आता टिप नंबर 2 आहे, ती म्हणजे आपल्या मेंबरशिप बंद करणे. आजकाल आपली सगळीच कामं ऑनलाईन होत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाकडे इंटरनेट असतं आणि त्यामुळेच बरेच जण वेगवेगळ्या मेंबरशिपसुद्धा घेऊन ठेवतात. जसं की Netflix असेल, Amazon Prime असेल, यांसारख्या मेंबरशिप आपण घेऊन ठेवतो. जेणेकरून आपल्याला वाटतं की आपण कधी काळी याच्यावरती मूव्ही म्हणा किंवा वेब सीरीज ते आपण बघू, पण आपल्याला वेळ मिळत नाही. जर आपल्याला हे माहीत असेल की आपल्याला खूप काही वेळ मिळणार नाही, त्यामुळे आपण ह्या ज्या मेंबरशिप आहेत त्या घेण्यात एकतर काही अर्थ नाही किंवा जर आपल्याला हे मेंबरशिप घ्यायच्याच असतील तर आपण कुठलीतरी एखादीच मेंबरशिप घेऊ शकतो. उगाच सगळ्याच मेंबरशिप घेऊन आपण तेवढे ते चॅनल्स किंवा तेवढ्या त्या ज्या मूव्हीज असतात किंवा काय ते पाहत नाहीत आणि मग उगाच आपले पैसे वाया जातात. त्यापेक्षा ह्या मेंबरशिप जर आपण बंद केल्या तर आपण बऱ्यापैकी आपले पैसे जे आहेत ते वाचवू शकतो किंवा हा जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. हा खर्च वाचवताना आपल्याला अजिबात काही वाईट वाटणार नाही, कारण ह्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारची काटकसर करणार नाही. त्याच पद्धतीने जर समजा आपण जिमसाठीची मेंबरशिप घेतली असेल किंवा काही क्लबसाठीची मेंबरशिप घेतली असेल, लायब्ररीची मेंबरशिप घेतली असेल, ह्या मेंबरशिप घेतल्यानंतर आपण जर त्याचा उपयोग करत असू तर ठीक आहे. पण जर आपण त्याचा उपयोग करत नसू, जसं की जर समजा आपण जिमची मेंबरशिप घेऊन ठेवली आहे, पण आपण जिमला जात नाही आहेत किंवा मग ते आठवड्यातून म्हणा किंवा महिन्यातून एखाद्या वेळी आपण जिममध्ये जातो, तर मग तेवढ्यासाठी आपण ती मेंबरशिप घेण्यापेक्षा आपण ती मेंबरशिप जर बंद केली तर आपण बऱ्यापैकी आपला खर्च वाचवू शकतो. तसंच आपली जी टीव्ही केबल असते, त्याचे जे चॅनल्स असतात त्यावरती सुद्धा आपण जे पैसे पे करतो तर बरेचसे चॅनल्स आपण घेऊन ठेवतो, पण ते चॅनल्स पाहिले जात नाही. मराठी घरांमध्ये तरी खास करून फक्त झी मराठी असतील किंवा मग कलर्स मराठी यांसारखेच 2-3 मोजके चॅनल पाहिले जातात आणि किंवा न्यूजचे चॅनल्स. पण आपण पैसे भरताना ह्या सगळ्या चॅनल्सचे पैसे भरत असतो. त्यामुळे तिथे सुद्धा आपण जे चॅनल्स पाहणार आहोत तेवढेच पैसे आपण पे केले पाहिजे. उगाच आपण इतर चॅनल्स कधीतरी पाहू म्हणून ते घेऊन ठेवण्यापेक्षा सध्या आपण जे चॅनल्स पाहतोय तेवढे चॅनल्सचे पैसे आपण भरले पाहिजे आणि आजकाल ती सुविधा आपल्याला मिळते. किंवा मग आपल्याकडे जर समजा इंटरनेट असेल, स्मार्ट टीव्ही असेल, तर मग आपण केबलचे एक्स्ट्रा पैसे भरण्यापेक्षा इंटरनेटवरच आपण जे सीरियल्स असतात किंवा जे काही आपण केबलवरती बघत असतो ते आपण इंटरनेटवरती सुद्धा बघू शकतो. त्यामुळे हे पैसेसुद्धा किंवा हा खर्चसुद्धा आपण कमी करू शकतो. आता टिप नंबर 3 आहे, ती म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की आपण आता बाजारात गेलो, सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे आणि आपल्याला टरबूज घ्यायचं आहे. टरबूज जर समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी खूप स्वस्त मिळतंय,
ते टरबूज आपण स्वस्त मिळतंय म्हणून थोडे जास्त घेऊन आलो, म्हणजे तिथे आपण जास्त पैसे दिले आणि त्या जास्त पैशाच्या बदल्यात आपण जास्त टरबूज आणले. पण त्या टरबूजची जर क्वालिटी चांगली नसेल, तर मग ते आपल्याला खाताही येत नाही आणि आपण जे पैसे दिले आहेत ते वायासुद्धा जातात. त्यापेक्षा जर आपण क्वालिटीकडे लक्ष दिलं, जर आपल्याला टरबूजच घ्यायचं आहे, ते जर कुठे एखाद्या दुकानात चांगलं टरबूज आहे, थोडंसं महाग आहे, तरीसुद्धा आपण तेच घेतलं पाहिजे, कारण त्याची क्वालिटी आपल्याला चांगली मिळते. आणि जर आपल्याला क्वालिटी चांगली मिळाली, तर आपले पैसे वाया जात नाही. त्यामुळे क्वांटिटीपेक्षा आपण क्वालिटीकडेच लक्ष दिलं पाहिजे. भाजीपाला असेल किंवा अजून काही असेल, स्वस्तात जास्त वस्तू मिळते, ती आपण घेण्यापेक्षा अगदी जास्त पैशांमध्ये कमी वस्तू मिळाली तरी चालेल. पण आपल्याला तिथे एक शाश्वती राहते, की आपले पैसे वाया जाणार नाही. त्यामुळे क्वालिटी सगळ्यात आधी आपण चेक केली पाहिजे किंवा क्वालिटीवर आपण जास्त भर दिला पाहिजे. आता टिप नंबर 4 आहे, ती खास करून स्त्रियांसाठी आहे. आपण ब्युटी पार्लरमध्ये बराचसा खर्च करत असू. म्हणजे वॅक्सिन असेल, फेशियल असेल किंवा मग ब्लीचिंग असेल, असे बरेचसे मॅनिक्युअर, पेडिक्युअर बऱ्याच विविध गोष्टींसाठी आपण बराचसा खर्च करत असतो. तो खर्च आजकालच्या जगात गरजेचा सुद्धा आहे. पण आपण तो खर्चसुद्धा कमी करू शकतो. काही गोष्टी जर आपण घरी शिकून घेतल्या, तर हा खर्चसुद्धा आपण कमी करू शकतो. जसं की फेशियल आहे, तर फेशियल जर आपण ब्युटी पार्लरमधून केलं, तर तिथे आपल्याला कमीत कमी 700 ते 800 रुपयापासून सुरुवात होते. ते जर आपण घरी करायचं म्हटलं, तर घरी ते किट आपल्याला मिळतं एक 100 ते 150 रुपयाचं. तर तेवढ्या ह्याच्यात आपण जर ते फेशियल शिकून घेतलं आणि घरी जर आपण फेशियल केलं, तर मग तो सुद्धा आपण बराचसा खर्च हा वाचवू शकतो. रिझल्ट आपल्याला अगदी 100% ब्युटी पार्लरसारखा मिळत नाही, पण तरीसुद्धा आपण भरपूर प्रमाणात पैसे वाचवू शकतो. किंवा मग जसं की मॅनिक्युअर असेल, पेडिक्युअर असेल, ह्यांसारख्या गोष्टी जर आपण घरी शिकून घेतल्या, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ब्युटी पार्लरमध्ये एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही आणि आपल्याला उगाच आपण काटकसर करतोय असं सुद्धा वाटणार नाही. आता टिप नंबर 5 आहे, काही गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, तिथे सुद्धा आपण आपला खर्च कमी करू शकतो. जसं की वीज बिल आहे, वीज बिल आपण कमी करू शकतो, कुठल्याही प्रकारची काटकसर न करता. जसं की ज्या रूममध्ये आपल्याला लाईट किंवा फॅनची गरज नाही, तर ते बंद करावे. त्याच पद्धतीने टीव्हीसुद्धा आपण बऱ्याचदा रिमोटने बंद करतो, तर तो रिमोटने बंद न करता डायरेक्ट वरून बंद करावा. अशा पद्धतीने जर आपण विजेची सुद्धा बचत केली, तर आपलं वीज बिल कमी येईल आणि पर्यायी आपला खर्चसुद्धा कमी होईल. तसंच वस्तूंची मेंटेनन्स म्हणजे वस्तूंची जर आपण काळजी घेतली, तर तिथे सुद्धा आपण खर्च कमी करू शकतो. एखादी वस्तू आहे, तिची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली, तर ती वस्तू खराब होणार नाही किंवा मग ती वस्तू आपल्याला नवीन घ्यावी लागणार नाही. त्यामुळे तोच खर्चसुद्धा आपण वाचवू शकतो. तसंच खरेदी करताना, कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण बार्गेनिंग करायची जर सवय लावून घेतली, तर तिथे सुद्धा आपण खर्च कमी करू शकतो. कारण बार्गेनिंग केली आणि ती वस्तू जर आपल्याला हव्या त्या किमतीत मिळाली, तर तिथे फायदा आपलाच असतो. तर मग ह्या होत्या त्या 5 टिप्स, ज्यामुळे आपण आपला खर्च कमी करू शकतो. तो सुद्धा कुठल्याही प्रकारची किंवा कुठल्याही पद्धतीची काटकसर न करता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, त्यामुळे लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तसंच हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल, तर शेअर पण करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.